नमस्कार. नम आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट सुप्रिया पाध्ये मॅडम. नमस्कार. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खरं तर मला बोलण्याचं काही डेअरिंग होत नाही, कारण दोन अशा महत्त्वाच्या संस्था आहेत देशातल्या म्हणू, राज्यातल्या म्हणू, की ज्याच्यात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. एक आहे जे प्रत्येकाला अभिमान वाटावा किंवा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे जे स्कूलमधनं आपण एकदा तरी बघावं किंवा पासआउट झालं तर फारच भाली, तिथनं त्या पासआउट आहेत. आणि दुसरं म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही देशातली एक महत्त्वाची संस्था आहे, की जिथनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ते स्वतः मास्टर्स सुद्धा आहेत. टाउन प्लॅनिंग त्यांचा विशेष त्याच्यातली मास्टरी आहे, त्यामुळे त्याही संदर्भात मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. आणि 1987 पासून त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मग त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आजवरचा या क्षेत्रातला अनुभव कसा होता, त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. गप्पांना आपण सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. आणि आधी मला विचारायचं ते म्हणजे जेव्हा एकतर तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी इतकी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ती मला जास्त ऐकायची आहे, की तुम्ही कशा स्कॉलर स्टुडंट होताय आणि पहिल्यापासून कसा तो प्रवास झाला या दोन संस्थांबद्दल पर्टिक्युलरली. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, जेव्हा आर्किटेक्ट बनावं असं जेव्हा वाटलं, का कुणाकडनं प्रेरणा मिळाली, त्यामुळे त्याचं प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे जावं? तर कसा होता सगळा शैक्षणिक प्रवास? खरं सांगायचं तर कसं लहानपणापासून म्हणजे आई माझी हं, शाळेमध्ये शिक्षिका हं, होती हं. आणि वडील कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ओके. त्यामुळे घरामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी असल्यामुळे आमच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण होतं. हं. आई-वडिलांना असं वाटत होतं, त्यावेळेचा काळच असा होता, की सगळ्यांना वाटायचं आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. हं. पण कॉम्पिटिशन खूप होती. ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळणं एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे आर्किटेक्चर हे पण फील्ड एक चांगलं आहे, अशी माहिती मिळालेली होती. ओके. मग त्या दृष्टीने विचार सुरू केला, की बा आपण तिकडे मग त्यासाठी ड्रॉइंगच्या एक्झाम्स आणि हे सगळं देऊन हं. 10वी नंतर 11वी-12वी ला मग मी मुंबईला गेले. कारण मला जे-जेमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा होती. बरं. मेडिकलला ॲडमिशन मिळेल न मिळेल असं वाटत नव्हतं म्हणजे नक्की. पण मग प्रयत्न केला थोडा आणि नंतर मी शेवटी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेऊन टाकली. मग इतर काही ज्या मेडिकल फील्डमधल्या इतर ब्रांचेस होत्या, तिकडे काही कुठे मी वळले नाही कारण मला आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट होता. ओके. आणि त्यावेळेला लेडीज खूप कमी होत्या. हो. म्हणजे जवळ-जवळ इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करणाऱ्या तर नव्हत्याच असं म्हणायलाही हरकत नाही. साधारण नवऱ्याच्या बरोबर काम करणाऱ्या बऱ्यापैकी असायच्या, की ज्या ऑफिस सांभाळायच्या. पण मी मुंबईला ज्या फर्ममध्ये काम केले, तिथल्या सरांनी मला इतकं सपोर्ट केला, की अगदी पहिल्या माझ्या प्रोजेक्टपासून मी साइट व्हिजिट्स आणि हे करायला लागले. वाह! म्हणजे मुलुंडला केळकर कॉलेज जे एक फेमस हं. आहे, तर ते सगळं डिझायनिंग जेव्हा आमच्या फर्ममध्ये मी एंटर झाले आणि फर्ममधले लोकं म्हणे, की आता हे प्रोजेक्ट मॅडमना दिलं म्हणजे बहुतेक ह्या फर्म सोडेपर्यंत ह्या एकाच प्रोजेक्टवर काम करणार. अच्छा. असं त्या फर्मवर त्या प्रोजेक्टवर जवळ-जवळ 10 एक वर्ष लोकं वेगवेगळे काम करून गेले होते. हां, बरं. आणि माझं पहिलं स्केच क्लायंटनी आणि आमच्या सरांनी ओके केलं क्या बात है! आणि काम लगेच सुरू झालं. मग साइट व्हिजिट्सला मीटिंगलाही सर मला घेऊन जायचे बरोबर. तर तो एक्सपिरियन्स मला पुढे माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करताना खूप कामाला आला. मी टाउन प्लॅनिंग पण केलं होतं अशासाठी, की मला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जॉइन करावं का काय असा एक मनामध्ये इच्छा होती. पण माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं, "गव्हर्नमेंट जॉबमध्ये तू अडकू नको. तू स्वतःची प्रॅक्टिस सुरू कर." आणि घरातनं मला मिस्टर आणि सासू-सासरे तिघांचा खूप सपोर्ट मिळाला. घरातल्या कुठल्याही याच्यात त्यांनी मला कधी अडकवलं नाही म्हणून मी माझी प्रॅक्टिस अगदी फुल फ्लेज म्हणजे आपण म्हणतो, की सकाळी 9:30 पासून ते रात्री 8 पर्यंत फुल फ्लेज प्रॅक्टिस मी माझी करू शकत होते. इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल इंडस्ट्रीमध्ये मी भरपूर काम केलंय. रेसिडेन्शियल आहे. मग इंडस्ट्रीमध्ये ज्योती सिरॅमिक्स म्हणून एक अ, नाशिकची एक फेमस हे आहे इंडस्ट्री. तिचं केलंय. मायकोमध्ये काम केलंय. व्ही-आय-पीला काम केलंय. क्रॉम्प्टनमध्ये काम केलं. अशा बऱ्याच मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करायला मिळालं. मग त्याबरोबर मला 2000 मध्ये मी पोलिस डिपार्टमेंटची पॅनेल आर्किटेक्ट झाले आणि मग पोलिस अकॅडमीमध्ये मी जवळ-जवळ 23-24 बिल्डिंग्स डिझाइन केलेल्या आहेत. आताही पुढची त्यांची त्र्यंबक आणि हर्सुलचं प्रोजेक्ट्स मला मिळालेली आहेत. वाह! क्या बात है! तो हा तर सगळा प्रवास हो. होता. आता त्यातल्या काही टप्प्यांमध्ये आणि तुमच्या त्या क्षेत्रातल्या काही विचारांकडे आम्हाला वळायचंय. त्यातला फार महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आता तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी पण हो, इनिशियली काम केलं, आता नाशिकमध्ये काम करताय आजूबाजूच्या परिसरात. या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो. तुम्ही जर बघितलं असेल आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं, त्यांना त्यातली माहिती नसल्यामुळं. तर
त्यांच्याबरोबर काम करताना तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करता, जेव्हा कधी साईटच्या वर जायची वेळ येत असेल, जेव्हा त्यांना त्यातलं काही कळत नसतं, अनस्किल्ड असतात, तर ती परिस्थिती कशी हाताळता तुम्ही? सुरुवातीला तर मला हा खूप प्रश्न आला, की मी क्लायंटला पण असं वाटायचं, की बाबा लेडी आर्किटेक्ट आहे, या साईटवर येऊ शकतील की नाही. हं. तर तो मला फेज बराच सुरुवातीचा कठीण गेला. पण काही माझ्या ओळखीतले एक बोबडे म्हणून बिल्डर होते, त्यांनी मला सपोर्ट केला आणि मग त्याच्यातनं माझी कामं वाढत गेली आणि एका कामातनं मग पब्लिक म्हणजे आपण म्हणतो ना माउथ टू माउथ पब्लिसिटी त्याने मला कामं मिळत गेली. हं. तर सुरुवातीला साईटवर गेले, की लोकांना असं वाटायचं, की हा काय सांगणार? हं. यांना काय माहिती असणार आहे? अशी एक बघण्याची सगळ्यांची प्रवृत्ती होती. इव्हन इंटिरियरच्या प्रोजेक्ट्समध्ये ते आम्हाला वेड्यात काढायचे, की "मॅडम असं नाही, हे असंच करायला लागतं" म्हणून. पण हळू-हळू जेव्हा त्यांना माहिती झालं, की नाही बाबा मॅडम बऱ्याच आधीपासून काम करतायत आणि यांना नॉलेज आहे. मग तो विरोध मावळत गेला आणि आता तर खूप मुली म्हणजे आलेल्या आहेत. आणि म्हणजे सांगायची गंमत म्हणजे मला स्वतःला माहिती नव्हतं. पण नाशिक कॉलेजमध्ये जेव्हा कोणी मुली ॲडमिशन घ्यायला जातात, तेव्हा तिथून त्यांना म्हणजे आई-वडिलांना आणि मुलींना असं सांगितलं जातं, की तुम्ही पाध्ये मॅडमना भेटून या. क्या बात है! कारण सुरुवातीला तरी असं होत होतं, की मुली ॲडमिशन घेताना आई-वडिलांना थोडं वाटायचं, की बुवा ही सगळी जी काही फील्ड आहे, याच्यात पुरुषांचं हं, प्रमाण हं. जास्त आहे. बरोबर. तर बायकांसाठी हे कितपत योग्य आहे फील्ड किंवा करू शकतील की नाही. हं, हं. तर आता पुष्कळ मुली आल्यात पण आता म्हणजे जसं पूर्वीसारखं प्रशासन राहिलं नाही, हो, वातावरण आता पूर्वीसारखं पूर्णच राहिलं नाही. बदललेलं आहे. बरोबर. सगळ्याच फील्डमध्ये आपण बघतोय अगदीच, की अगदीच. मुली म्हणजे अगदी आपण म्हणतो वैमानिकपर्यंत हो. ते सुनीता विल्यम्स हो, पर्यंत आपण हो, हो. सगळेच म्हणजे अंतराळात सुद्धा आता त्यामुळे असे हो. काही राहिलेलं नाहीये. पण तरी काही त्याच्यात लूपहोल्स राहिलेले आहेत किंवा काही पुरुष प्रधान संस्कृती जरी आता नसली, तरी पुरुषांची मक्तेदारी असं आपण म्हणू, आहे. की तिथं असं अजूनही समजलं जातं. त्यामुळे कधी-कधी असा दुजाभाव केला जातो. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये पण काम केलंय, इंडस्ट्रियलमध्ये पण काम केलंय. तर बऱ्याचदा क्लायंटचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एक बजेट कन्स्ट्रेंट येतो कधी-कधी. आणि एक इंजिनिअर म्हणून किंवा आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला कायम वाटत असतं, की एक चांगलं दर्जेदार काहीतरी काम करावं. त्याच्यात बजेटचा कन्स्ट्रेंट थोडा येऊ नये. तर अशा वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आम्ही क्लायंटला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो, की बाबा जी काही मटेरियल्स आहे, की तुम्ही बेस्ट मटेरियल का वापरा? कारण तुम्ही नंतर हे घर जे आहे, ते पुढची जवळ 40-50 वर्ष तुम्ही तिथे राहणार आहे हं, आणि मग तुम्ही लो क्वालिटीचं वापरलं, तर शेवटी त्याचा इफेक्ट तुमच्या याला मेंटेनन्स लवकर-लवकर निघायला लागेल हं, घराचा हं. आणि मग नंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल. तर कन्स्ट्रक्शन हे फील्ड असं आहे, की नंतर तुम्ही त्याच्यात रिपेअर नाही करू शकत. बरोबर. तुम्ही करतानाच ते बेस्ट केलं पाहिजे. हं, आणि आता तुम्ही म्हणालात तसं, की पुरुषांची मक्तेदारी, तर ह्याच्यावरती मला एक असं वाटतंय, की जेव्हा मी पोलीस हाऊसिंगला जेव्हा पॅनल आर्किटेक्ट झाले, हं. तर एका एस-पींनी असं म्हटलं होतं, की खरं म्हणजे हे फील्ड मुलींचंच असायला पाहिजे. कारण वाह! मुलींना किंवा बायकांना जो दृष्टिकोन असतो हं, हं. एस्थेटिक्स किंवा ब्युटिफिकेशनचा, हो, हो. तो पुरुषांपेक्षा हं. बायकांचा जास्त चांगला असतो. नक्कीच, नक्कीच. हे मात्र खरं आहे. कारण आपण असं म्हणतो, की एक घर परिपूर्ण होतं एका स्त्रीमुळं. पण ती जर बनवणारी पण स्त्रीच असेल, तर तिला माहीत असतं, की ते घर कशानं परिपूर्ण कशाला होईल. बनवायला पाहिजे. त्यामुळे तोही एक त्यातली गंमत आहे. दुसरा आणखीन एक प्रश्न जरी बेसिक वाटला, तरी तुम्ही आता जसं म्हटलं, की नवीन या क्षेत्रात जी लोकं येतात, त्यांना तुमचा सल्ला घ्यायचा वाटतो. तसंच ऑनलाईनच्या माध्यमातून पण आम्हाला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे बीइंग आर्किटेक्ट तुम्ही प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? एक खूपच चांगला प्रश्न विचारला. कारण मी पाहते ही पुढच्या पिढीतली जी मुलं येतायत, ते हं, आधी एलिव्हेशनला महत्त्व देतात हं, आणि मग त्या एलिव्हेशनला सुटेबल असा प्लॅन बनवतात. हं, पण खरं तर ठीक आहे, की एलिव्हेशन चांगलं पाहिजे, कारण एस्थेटिक्स पाहिजे स्ट्रक्चरला म्हणून. हं, पण बेसिक प्लॅनिंग किंवा तुमच्या जागेचं जे युटिलायझेशन आहे, ते हं. अतिशय इम्पोर्टंट आहे. म्हणून मी त्यांना असा सल्ला देईन, की तुम्ही आधी पहिले प्लॅनवरती फोकस करा आणि मग एलिव्हेशन तुम्ही त्यातनं डेव्हलप करू शकता. बरोबर. आणि म्हणजे कित्येक वेळा मी असं पाहिलं, की एलिव्हेशनसाठी प्लॅनमध्ये लोकं सॅक्रिफाईस हं, करतात. तर तसं करू नये. कारण नंतर वापरताना एलिव्हेशन हे फक्त बाहेरनं आपण बघतो. बरोबर. पण वापरताना आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ईझी व्हायला पाहिजे. मेंटेनन्सला सोपं झालं पाहिजे. घरातल्या बाईला सगळ्या गोष्टी एका वेळेला सगळ्या हँडल करायच्या असतात. तिच्यासाठी ते सोयीचं झालं पाहिजे. तर हं. याच्यावर मी एक तुम्हाला सांगू इच्छिते, हो. की एक काळ असा होता, की नाशिक कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे मला हे एका आर्किटेक्टनीच सांगितलेलं आहे, की नाशिक कॉर्पोरेशनमध्ये माझे प्लॅन सबमिट झाले, की लोकं स्टडी करायचे, क्या बात की है! मॅडमचा प्लॅन कसा आहे. अगदी कॉम्पॅक्ट जागेमध्ये सुद्धा कधी-कधी बसवायची वेळ यायची. वाह! पण तरी पण त्या माणसाला तो सुटेबल आणि कम्फर्टेबल लाईट व्हेंटिलेशन भरपूर हं, असलेला हं.
आता त्या लाईट व्हेंटिलेशन वरनं सांगते की पोलीस अकॅडमीमध्ये आम्ही जेव्हा डायनिंग हॉल्स बनवले हम्म. तर लोअर साईडच्या मी विंडोज घेतल्या, तर तिथे मी कधी जरी गेले तर तिथे जे स्टुडंट येतात ते काही मला ओळखणारे नसतात, पण जेव्हा त्यांना कळतं की या मॅडमनी आपला डायनिंग हॉल डिझाईन केलाय तर त्यांना इतका आनंद होतो आणि ते म्हणतात आम्हाला खूप म्हणजे इथे जेवण करायला आम्हाला चांगलं वाटतं. वा आणि वा. ती गव्हर्नमेंटची बिल्डिंग वाटत नाही. बरोबर, हे सगळ्यात इव्हन महत्वाचं. पोलीस डिपार्टमेंट मधले जे इंजिनियर साईट व्हिजिटला आले, आता इलेक्ट्रिकल इंजिनियर सुद्धा तिथे व्हिजिटला येतात, तर त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की कुठल्याही अँगलनी हे कलर कॉम्बिनेशन किंवा प्लॅनिंग पाहिल्यावर आम्हाला असं ही गव्हर्नमेंटची बिल्डिंग वाटतच नाही मॅडम, असं वा. म्हणून मला मिळालेलं आहे त्यांच्याकडनं असं एक, त्याच्यामुळे माझा पण उत्साह खूप आनंद वाढलेला वाढतो आहे. नक्कीच. आणखीन एक यातलाच एक प्रश्न आहे की कुठल्याही अशा मोठ्या प्रोजेक्टवर किंवा रेसिडेन्शियल काम करताना अनुभवी आर्किटेक्ट नसल्यास काय काय नुकसान होतं असं तुम्हाला वाटतं? अनुभवी कधी आता प्रत्येकाला केव्हा तरी एखादं प्रोजेक्ट हे नवीन असतं, पण मग त्याला खूप डेप्थ मध्ये जाऊन आणि स्टडी करून जर त्याने डिझाईन केलं तर अनुभव जरी नसला तरी तो चांगलं काम करू शकतो. बरोबर. असं काही नाहीये की की अनुभवीच पाहिजे हा, असं. पण मग बरोबर. त्याला तेवढे जास्त एफर्ट घ्यावे लागतात. घ्यावे लागतील. बरोबर. आता एक थोडा वेगळ्या अँगलचा प्रश्न आहे. मगाशी मी बोलता बोलता बोललो की टाउन प्लॅनिंगशी हो. रिलेटेड मास्टर्स आपण केलेले, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. आणि तुम्ही दुसरा म्हणला की आर्किटेक्टला एक वेगळा दृष्टिकोन असतो कायम हो. बघण्याचा. या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधला प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे? येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये एक आपल्याला बदलतं नाशिक आपल्याला जर बघायचं असेल, एक परिपूर्ण नाशिक बघायचं असेल तर? ऍक्च्युअली जर टाउन प्लॅनिंगचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल तर मुंबई नाक्यासारखीच जिथे माझं ऑफिस आहे हम्म. तिथे मी रोज प्रॉब्लेम फेस करते. त्यांनी बस स्टँड तिथे बनवलाय, पण बस स्टँडला बसेसच्या मुवमेंटसाठी जी काही जो विचार करायला पाहिजे तो केला गेला नाही. त्याच्यासाठी बाजूची जी जागा अक्वायर करून त्याच्यामध्ये एक चांगलं त्यांनी आयलंड तयार करायला पाहिजे, ते केलेलं नसल्यामुळे दररोज संध्याकाळी नुसतं ते 5 मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा तास माणसं अडकलेली असतात. त्याच्यात ऍक्सिडेंट्स होतात, सगळं काही होत असतं. तर डिझायनिंग करताना म्हणजे एखाद्या सिटीचं डिझाईन करताना पहिले सुरुवातीला हे विचार केला गेला पाहिजे की तिथे नक्की आपण काय यूज देणार आहोत. म्हणजे जसा आता एसटीज किंवा आता आपण पाहतो की स्मार्ट सिटीच्या पण बसेस येतात, तर तो रस्ता त्या बसेससाठी सुटेबलच नाहीये. बरोबर. तर त्याच्यासाठी ते डिझाईन करताना तसे मोठे रस्ते जिथे नसतील तिथे त्या बसेसचा रूट तुम्हाला बदलायला पाहिजे. तिथे बसेस जाणार नाहीत अशा पद्धतीने काहीतरी प्लॅन करायला लागेल. नक्कीच. पण मग अशा वेळेला आता हाच मुद्दा जर पुन्हा घेतला अगदी बस स्टँडचाच एक बेसिक वाला, तर मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? एकतर आहे ती चूक सुधारण्यासाठी किंवा भविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून? भविष्यात चूक होऊ नये म्हणून सुरुवातीलाच बस स्टँड डिझाईन करताना सगळ्या जागेचा विचार करून करायला पाहिजे. आणि आता जर ही चूक सुधारायची असेल तर बाजूच्या ज्या जमिनी आहेत त्या अक्वायर करून त्याचं ब्युटिफिकेशन expansion, करण्यासाठी, एक्सपान्शन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर मग स्टील सिलेक्शन करताना तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील तो तर बेसच आहे. स्टील आणि हो. सिमेंट शिवाय कुठलंही स्ट्रक्चर होऊ शकत नाही. अगदीच. तर स्ट्रेंथ त्याची महत्वाची आहे आणि त्याचा सगळे टेस्ट रिपोर्ट करून घेऊनच ठरवायला पाहिजे की हे मटेरियल आपण वापरायचं का नाही. बरोबर. त्याची डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ दोन्हीला महत्व देणं गरजेचं आहे. अगदीच. आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलं होतं आपण? वापरलंय. अच्छा. तर मग तुमचा अनुभव कसा आहे त्यांच्या सांगण्याने? नाही, प्रॉडक्ट चांगलं आहे. ओके, ठीक आहे. आता एक आणखीन एक अवघड प्रश्न असा की आज जर एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, जो कायम आठवणीत राहील, आवडताय असा प्रोजेक्ट, तर तो कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? एक ज्योती सिरामिक्स एक फार्म हाऊस बनवलंय, ज्योती फार्म, म्हणजे जो सातपुरंबड लिंक रोडवर आहे तो. एक एकदम युनिक आणि असं चांगलं झालेलं आहे. आणि आता इतकी ते बनवलं ते जवळजवळ 94 मध्ये बनवलेलं आहे, पण अजूनही ते फ्रेश आणि त्यांनी अर्थातच क्लायंटनी पण अतिशय सुंदर मेंटेन केलेलं आहे. ओके. आणि वेगळंच झालेलं आहे ते. म्हणजे ते करताना तो आनंद, तो क्रिएशनचा आनंद अगदी आपण म्हणतो तो मिळालाय. क्या बात आहे. आणि आता असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग? म्हणजे असा एक नाही, असे अनेक प्रसंग असं तुम्ही म्हणाल? अगदी रिसेंट सांगते की काय झालं होतं की मधल्या काळामध्ये आमची स्वतःची पण इंडस्ट्री आहे आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये काही
लेबर युनियनचे इश्यू आल्यामुळे हम्म. मी माझी प्रॅक्टिस जवळजवळ 10 एक वर्ष बंद होती. मी मिस्टरांना मदत करत होते हो हो. आणि त्याच सुमारास मला एक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मिळालं, डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल म्हणून. अच्छा. तर एक तर एवढ्या मोठ्या गॅप नंतर माझ्याकडनं एक छोटी चूक झाली होती, म्हणजे त्या जागेवर पार्शल रिझर्वेशन आहे हो हो. हे माझ्या नजरेतनं सुटलं होतं. हम्म, हम्म. आम्ही प्लॅन बनवले, टेंडर झालं आणि प्लॅन अप्रूव्ह होतानाची जी प्रोसेस चालू होती त्यावेळेला लक्षात आलं की तिथे पार्शल रिझर्वेशन आहे. हम्म. मग त्याप्रमाणे मी अथॉरिटीजना कळवलं की असं असं पार्शल रिझर्वेशन आहे, त्यामुळे आपल्याला ते रिझर्वेशन हटवेपर्यंत काम करायला अवघड जाणार आहे. हम्म. बिईंग अ पोलीस लँड ऍक्च्युली बघायला गेलं तर त्याच्यावरती कॉर्पोरेशन रिझर्वेशन टाकू शकत नाही. ही चूक कॉर्पोरेशन कडनं झाली होती. पण आपल्याला माहिती आहे की कुठलीही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही. बरोबर. आणि मग त्यानंतर माझा संघर्ष जो सुरू झाला तो अच्छा. म्हणजे माझ्या आयुष्यातला हायेस्ट आपण संघर्ष म्हणून होता. संघर्ष तो होता की त्यात परत कोविड आला, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे लोक भेटणं आणि हे इतकं मुश्किल होतं. बरं. पण त्यावेळेला गीता चव्हाण म्हणून एसपी ज्या होत्या डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूलला, त्यांनी आउट ऑफ वे जाऊन सपोर्ट केला. त्यांनी स्वतः मंत्रालयात फॉलोअप घेऊन आणि हे करून आम्ही शेवटी ते रिझर्वेशन हटवलं आणि ते प्रोजेक्ट सुंदर कंप्लीट झालाय. आजही लोकांना ते प्रोजेक्ट खूप आवडतं. क्या बात आहे. इनॉग्रेशनला जेव्हा अजित पवार आले तेव्हा त्यांनी ते कलर कॉम्बिनेशन आणि हे पाहून ते मला म्हणाले की आमच्या आर्किटेक्ट्सना किंवा आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना, पीडब्ल्यूडीच्या लोकांना अशी प्रोजेक्ट किंवा बिल्डिंग का बनवता येत नाही. वा वा. ही सगळ्यात मोठी दाद हो, होती माझ्या. ते हो. आपापल्या कामाला आणि आपल्या कानाला त्याचा आनंद समाधान पण अजून आणि जास्त मिळतं. अतिशय छोट्या, म्हणजे तो 1.5 एकरचाच प्लॉट होता. त्यात त्याचा शेपही ट्रँग्युलर होता. जेवढ्या पोलीस डिपार्टमेंट मधल्या लोकांना तो प्लॅन दाखवला आणि त्यांनी त्याच्यावर त्यांचे इनपुट दिले. प्रत्येकाने सांगितलं की ह्याच्यापेक्षा बेस्ट, म्हणजे आम्ही जवळजवळ 25-30 अल्टरनेटिव्ह बनवले होते. हो. आणि ते म्हणे ह्याच्यापेक्षा बेस्ट काही त्याच्यावर होऊच शकत नाही मॅडम, की इतक्या छोट्या आणि कॉम्पॅक्ट जागेमध्ये तुम्ही आमच्या सगळ्या नीड्स कंप्लीट केल्या. वा, क्या बात आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न मला माहिती आहे खूप विचारण्यासारखा आहेत, पण तरी सुद्धा आपण वेळेची मर्यादा हो, लक्षात घेऊन हो. या क्षेत्रामध्ये आता जे नवीन मुलं मुली आर्किटेक्ट येतात, स्पेशली मुली येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, आणि तुमच्या यशाचा फॉर्म्युला पण त्यांना काय सांगाल? नवीन पिढीला एक सांगायचं म्हणजे शॉर्टकट्स करू नये. आणि सध्याची पिढी मी पाहते प्रिंटरेस्ट ओपन करतात, गुगलवर जातात, त्याच्यावरनं काहीतरी घेऊन ते कॉपी करतात. पण प्रत्येक वेळेला कॉपी ही आधी समजून घेतलं पाहिजे. क्लायंटची नीड समजून घेऊन स्वतःच्या मनाने किंवा आपली बुद्धी वापरून त्याच्यावर प्लॅन करणं गरजेचं आहे. बरोबर. नुसतंच कुठेतरी प्रिंटरेस्ट मध्ये आहे ते खूप छान दिसतंय म्हणून ते उचलायचं आणि कॉपी करायचं, असं करू नये असं मला स्वतःला वाटतं. वा, क्या बात आहे. आणि मी माझ्या आत्ताच्या सुद्धा प्रॅक्टिसमध्ये स्वतः पेपर घेऊन पेन्सिलनी आधी स्वतः प्लॅनिंग करते आणि मग माझं कॉम्प्युटरवर मी टाकते. आणि कॉम्प्युटरचा मॅक्झिमम उपयोग पण मी अगदी माझी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून केला. क्या बात आहे. कारण तुम्हाला वेळ वाचतो त्याच्यात आणि आणि अॅक्युरेसी हा जास्त आहे. accuracy. सो त्या आर्किटेक्ट सुप्रिया पाध्ये मॅडम, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की हे हे फील्ड असं आहे की जे स्वतः क्रिएटिव्ह फील्ड आहे, त्यामुळे ह्याच्यात तुम्ही जेवढं तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव आहे, जेवढं तुम्ही कराल तेवढं प्रत्येक डिझाईन तुम्ही वेगळं करू शकता, आणि ते प्रत्येक दिलेलं वेगळं डिझाईन हीच तुमची ओळख बनू शकते. त्यामुळे कुठलीही कॉपी जर तुम्ही केली तर ती अर्थात कुणाची तरी कॉपी असेल आणि पुन्हा एकदा ते तसंच डिझाईन पुन्हा बनेल. त्यामुळे याची तुम्ही नक्की भविष्यात काळजी घ्या. पुन्हा एकदा मॅडम आपले आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून बनावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू आयकॉन स्टीलनी मला बोलावल्याबद्दल त्यांचे थँक्यू आभार. थँक्यू.